देखील शब्द बोलत नाही. आवाज कमी कर दादा, आम्हाला नाशिकला जायचंय. पोलीसच धरून घेते. आणि मग गोरक्षनाथाचे मित्र पुन्हा परत निघून जातात आणि निघून गेल्यानंतर काही वेळाने ते मित्र पुन्हा परत येतात. पण येताना चिखलाची बैलगाडी घेऊन येतात आणि काही चिखल बरोबर घेऊन येतात. आल्यानंतर गोरक्षाला पुन्हा सांगतात की गोरक्षा, तुला आमच्या बरोबर खेळायला यायचं नाही तर येऊ नको, पण ही चिखलाची बैलगाडी जी आम्ही बनवली त्या बैलगाडीला गाडीवान आम्हाला बनवता आला नाही, तेवढा गाडीवान तू बनवून दे. आणि मग गोरक्षनाथ संजीवनी मंत्राचा जप करत करत गाडीवान तयार करतात. तो गाडीवान गाडीवर बसवतात आणि संजीवनी मंत्राचा जप सुरू असताना मातीचा पुतळा बनवला म्हणून त्या पुतळ्यामध्ये प्राण येतात आणि तो पुतळा गाडी चालवायला लागतो. गाडी जशी गावात धावत सुटते, लोक सैरावैरा होतात की मातीचा पुतळा पळायला लागला. आणि मग मच्छिंद्रनाथांच्या कानावर ही गोष्ट जाते. त्यांच्या लक्षात येतं की गोरक्षाने काहीतरी केलं. आणि मग गोरक्षनाथांकडे मच्छिंद्रनाथ आल्यानंतर गोरक्षाला विचारतात, बाळा, अरे मी तुला काय काम सांगितलं होतं, तू हे काय केलं? तेव्हा गोरक्षनाथ गुरु मच्छिंद्रनाथांना सांगतात की गुरुजी, असं झालं, अहो मंत्र जपत होतो तेव्हा आले मैत्र खेळायला. मी मंत्र जपत होतो तेव्हा आले मैत्र खेळायला. अहो मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. अहो मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. अरे मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. अहो मंत्र जपत होतो तेव्हा आले मैत्र खेळायला. मी मंत्र जपत होतो तेव्हा आले मैत्र खेळायला. मी मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. मी मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. गोरक्षनाथांना, गुरु गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ विचारतात, अरे पण हे घडलं कसं? तेव्हा मच्छिंद्रनाथ सांगतात, केली पोरांनी मातीची गाडी, केली पोरांनी मातीची गाडी, पुढं झोपली खिलारी जोडी. केली पोरांनी मातीची गाडी, पुढं झोपली खिलारी जोडी. पुढं झोपली खिलारी जोडी. पुढं झोपली खिलारी जोडी. गाडी विना विना नाही गोडी, गाडी वाना विना नाही गोडी, दया करावी गोरक्षा सोडी. दया करावी गोरक्षा सोडी. दया करावी गोरक्षा सोडी. आणि मग अहो काही न बोलता मीही लागलो चिखल मळायला. अहो काही न बोलता मीही लागलो चिखल मळायला. हो मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. हे मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. हे मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. अरे मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. गोरक्षनाथ म्हणतात, देवा असं केलं मी मातीचं पावलं, थोडं वाळा या उन्हात ठेवलं. थोडं वाळा या उन्हात ठेवलं. थोडं वाळा या उन्हात ठेवलं. असं केलं मी मातीचं पावलं, थोडं वाळा या उन्हात ठेवलं. थोडं वाळा या उन्हात ठेवलं. थोडं वाळा या उन्हात ठेवलं. शेवटी मुंडक त्याला मी लावलं, शेवटी मुंडक त्याला मी लावलं, झालं जिवंत लगेच धावलं.
गेला देवा तो लागलाय